नमस्कार. तुमचं वारंवार डोकं दुखत असेल, पूर्ण डोकं दुखत असेल किंवा अर्धं डोकं दुखत असेल, तर निश्चितच हा व्हिडिओद्वारे दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त ठरू शकते आणि याचा परिणाम दृष्टीवर, डोळ्यावर निश्चितच होतो. कारण की जेव्हा डोकं दुखत असेल तर त्याला पित्ताची विकृती असेल, अपचनाच्या समस्या असतील किंवा पाळीच्या संदर्भात तक्रारी असू शकतात किंवा दात किडली ही पण असू शकते, वारंवार कान फुटणं हे पण असू शकतं किंवा कुठेतरी लहानपणी पचनाच्या अपचन किंवा वारंवार संडास लागणं हे पण कारण असू शकतं. म्हणून आयुर्वेद हा मुळात जाऊन त्याचा विचार केला जातो आणि नंतर येणाऱ्या समस्या ह्या मुळापासून हद्दपार केल्या जाऊ शकतात आणि याचा पंचकर्माचा जो सोर्स आहे तो महत्त्वाचा ट्रीटमेंटमध्ये ठरवला जातो. तो म्हणजे पंचकर्माद्वारे बस्ती, रक्तमोक्षण आणि नश्य आणि धूपन चिकित्सा आणि कपाळावर काही लेप दिल्या जातात. या उपचाराने कायमस्वरूपाचं डोकं दुखणं हे वर्षानुवर्ष जे गोळ्या खात आलेले लोक आहेत त्यांना याच्यापासून निश्चित मुक्तता मिळू शकते आणि तुमचं आरोग्याचं जे गाडा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने पुढे निश्चित घेऊन जाऊ शकता. नमस्कार.